घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अजून देखील गेले 40 तासांपासून मुंबई महानगरपालिकेतर्फे आणि एनडीआरएफ जवानांकडून बचावकार्य अजून देखील सुरू आहे। आपण पाहू शकतो की एनडीआरएफ जवानांकडून त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून जे आहे ते अजून देखील बचावकार्य सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे ते जे बचावकार्य करत असताना पेट्रोल पंपावरती किंचितशी आग लागली होती आणि या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी तैनात असल्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती दुर्घटना टळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अजून देखील आपण पाहू शकतो की समोर अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि ते जवान पाणी मारण्याचं जे आहे ते त्या ठिकाणी काम करतायत, कारण की या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असताना या ठिकाणी किंचितशी आग लागली होती आणि त्यामुळे ही आग जी आहे ती आता पूर्णपणे आटोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 40 तासांपासून खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि यामध्ये आतापर्यंत 89 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्याचसोबतच ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे, परंतु गेल्या 40 तासांपासून अजून देखील या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याचसोबत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि एनडीआरएफच्या जवानांना जो आहे तो एक तारेवरची कसरत करावी लागते, कारण की या ठिकाणी पेट्रोल पंप आणि सीएनजीचा पंप आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी किंचितची जरी चूक झाली तरी ती चूक खूप मोठ्या प्रमाणात महागात पडू शकते। या दृष्टीने संपूर्णपणे काळजी घेऊन जे आहे ते महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी बचाव कार्य करतायत, परंतु थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी कटरचा वापर करत असल्याने किंचितची आग जी आहे ते या ठिकाणी लागली होती आणि ती आग जी आहे ते पूर्णपणे आटोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बचाव कार्य जे आहे ते यांच्याकडून आता पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 89 जणांना या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलेले आहे, त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे। अजून देखील काही लोक या ठिकाणी अडकल्याचा अंदाज जो आहे तो महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे, परंतु ज्या पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे त्यामुळे कधीपर्यंत हे बचाव कार्य सुरू राहणार अजून देखील याबद्दल माहिती जी आहे ते महानगरपालिकेकडून देण्यात आलेली नाही, परंतु ज्या पद्धतीने अजून देखील बचाव कार्य सुरू आहे त्याच्यामुळे आता आणखी किती वेळ बचाव कार्य सुरू राहतं आणि इथून पुढचं बचाव कार्य कशा पद्धतीने महानगरपालिकेकडून केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।